जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस. जर तुम्ही गुगलवरती गेला आणि तिथे जर द मोस्ट रिचेस्ट पर्सन असं टाकलं और जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस असं टाकलं तर तिथे तुम्हाला इलॉन मस्क हे नाव येतं. आणि बऱ्याच लोकांना इलॉन मस्कबद्दल माहिती असेल, पण ज्या लोकांना नाही माहिती त्या लोकांसाठी मी सांगते. इलॉन मस्क यांची स्पेसएक्स नावाची एक कंपनी आहे जी रॉकेट्स बनवते, म्हणजेच क्षेपणास्त्र बनवते आणि अंतरिक्षात सोडते. आणि ज्या कंपनीचं स्वप्न आहे की मंगळावरती मनुष्य जीवन कसं जगता येईल, हे स्वप्न इलॉन मस्कचं आहे की मंगळावरतीसुद्धा आपल्याला जगता येईल, या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत आहेत. त्यासोबतच टेस्ला नावाची इलेक्ट्रिक कार जी कंपनी बनवते त्या कंपनीचे सुद्धा हे मालक आहेत. आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे. सो ट्विटरलासुद्धा त्यांनी रिसेंटली विकत घेतलं आहे आणि त्याला एक्स कॉर्प असं नाव दिलेलं आहे. आता अचानक मी इलॉन मस्कबद्दल का बोलते आहे, कारण आज जी मी टेक्निक आणि मेथड सांगणार आहे त्यासाठी मला इलॉन मस्कसारखं दुसरं प्रॅक्टिकल उदाहरण किंवा एक चांगलं उदाहरण मला नाही सापडलं. कारण इलॉन मस्क असं म्हणतात की येत्या 10 वर्षामध्ये जे स्वप्न तुम्ही पूर्ण करणार असता किंवा जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती गोष्ट येत्या 1 वर्षात कशी पूर्ण होईल या दृष्टिकोनातून प्लॅनिंग करा आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न घ्या आणि ती गोष्ट ॲक्च्युअलमध्ये 1 ते 2 वर्षामध्ये पूर्ण होते. ठीक आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी सगळ्यांना नववर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. 2024 चालू झालं आहे आणि हे 2024 तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, संपन्नता असं सर्व काही घेऊन येऊ अशी प्रार्थना. आता 2024 चालू झालं आहे, नवीन वर्ष चालू झालं आहे. प्रत्येकाने काही ना काहीतरी संकल्प केला असेल, राईट. कोणी चहा सोडून देण्याचं स्वप्न केलं असेल, कोणाला रोज व्यायाम करायचा असेल, कोणाला आता प्रमोशन पाहिजे जॉबमध्ये, कोणाला बिझनेस चालू करायचा आहे, राईट. प्रत्येकाने काही ना काहीतरी त्याचा संकल्प केलेला आहे. दरवर्षी आपण काही ना काही संकल्प करतो, पण ते किती संकल्प आपले पूर्ण होतात हो. बऱ्याच गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीतच राहून जातात, राईट. आणि मग ते जे वर्ष असतं ते एक प्लेन असं वर्ष होऊन जातं. सुरुवातीचे 2-3 दिवस, फार फार तर 1 महिना आपण आपल्या संकल्पावरती फोकस राहतो आणि मग मात्र त्या गोष्टींना आपण विसरलेलो असतो. डिसेंबर आलं की लगेच आपण म्हणतो, अरे बापरे, डिसेंबर आला पण, 2023 संपला पण, असं, राईट. म्हणजे वर्ष कधी संपतं हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. तसंच होऊ नये आणि 2024 तुमचं खूप प्रोडक्टिव्ह राहावं आणि 2024मध्ये तुम्ही तुमच्या बऱ्याच स्वप्न आणि बऱ्याच इच्छा पूर्ण कराव्यात असं मला जेन्युअनली वाटतं. म्हणून मी तुम्हा सर्वांसाठी विजन बोर्ड ही टेक्निक घेऊन आली आहे. आता विजन बोर्ड काय असतं? विजन म्हणजे काय तर दृष्टी. प्रत्येकाचा दृष्टिकोन काही ना काहीतरी असतो, राईट. प्रत्येकाने त्याच्या आयुष्यामध्ये म्हणजे 2 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात काही ना काहीतरी स्वप्न पाहिलेलं असतं. 10 वर्षात मी माझं घर घेईल, 5 वर्षामध्ये मी माझा फ्लॅट बुक करेल, मी गाडी घेईल किंवा मला प्रमोशन भेटेल, मी मॅनेजर होईल, असं काही ना काहीतरी असतं. तर तसंच विजन बोर्ड म्हणजे एक बोर्ड असं तुम्ही बनवता ज्याच्यावरती तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पिक्चर्समध्ये, इमेजेसमध्ये म्हणजेच फोटोद्वारे लावता. प्रॅक्टिकल त्यांचे फोटोज लावू शकता. म्हणजे आता सपोज एखादं घर विकत घ्यायचं, त्याचा जर फोटो तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तो फोटो काढा आणि तो त्याचा कलर प्रिंट काढा किंवा एखादा न्यूजपेपर असतं, वर्तमानपत्र असतात, त्याच्यामध्ये कात्रणं येतात, त्यातला जर एखादं घर तुम्हाला आवडलं असेल तर त्याचा फोटो काढा आणि ते तुम्ही तुमच्या विजन बोर्डवरती लावून टाका. तुम्हाला एखादी गाडी आवडते, त्या गाडीचा फोटो काढा आणि ती गाडी तुमच्या विजन बोर्डवरती लावून टाका. तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी आरोग्य रिलेटेड अचीव करायच्या असतील, तुम्हाला कोणता आजार असेल, त्या आजारातून तुम्हाला पूर्णतः बरं व्हायचं असेल तर हेल्दी आणि फिट बॉडीसाठी तुम्ही त्याच्यावरती लावू शकता. आता विजन बोर्ड बनवत असताना फक्त इमेजेस, फक्त पिक्चर्स किंवा फक्त फोटोज लावायचे का? तर नाही. विजन बोर्ड बनवताना तुम्हाला जितकं जास्त क्रिएटिव्ह राहता येईल तितकं तुम्ही क्रिएटिव्ह राहू शकता. फॉर एक्झाम्पल कोणी चित्रकलेमध्ये चांगलं असतं आणि चित्रकलेची आवड असते, एखाद्याला पेंटिंगची आवड असते, तर त्या व्यक्तीने काय करावं की त्याला जर चित्र छान काढता येत असेल तर त्यांनी ती क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये वापरावी. एखाद्याला कविता करता येतात किंवा एखादी कवितेची लाईन त्यांना खूप प्रेरित करते, त्यांना उत्साहित करते, त्या कवितेची लाईन तिथे लावू शकतात. काही गोष्टी तुम्हाला लिहायच्यात, जसं की मला हेल्दी आणि फिट बॉडी पाहिजे, मला आरोग्यमय जीवन जगायचं आहे, सो आरोग्यमय 2024 असं सुद्धा तुम्ही त्याच्यावरती लिहू शकता तुमच्या स्वतःच्या हाताने. पिक्चर्स लावू शकता, फोटो लावू शकता, तुम्हाला वाटेल त्या गोष्टी त्या तुमच्या विजन बोर्डमध्ये ॲड करू शकता. ठीक आहे. आता विजन बोर्ड बनवताना फक्त बोर्डवरतीच बनवायचं का? नॉट स्पेसिफिकली. फक्त बोर्ड घ्यायचा किंवा कार्डशीट पेपर घ्यायची त्याच्यावरच बनवायचं असं काही नाही. तुम्ही तुमच्या घरातली एखादी अशी भिंत शोधू शकता ज्याच्यावरती तुम्ही तुमचे फोटो लावताय आणि त्या भिंतीकडे तुम्ही रोज बघताय, जेणेकरून ती गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणार आहे आणि मग
त्या दृष्टिकोनातून तुम्ही फोकस राहाल आणि तुमच्या गोष्टी पूर्ण होतील. ठीक आहे. आता काही व्यक्ती असतात ज्यांना विजन बोर्ड असं प्रॅक्टिकली किंवा बाहेर लावणं इतकं ते कम्फर्टेबल नसतात त्या गोष्टीबाबत, राईट. बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला दुसऱ्यांना सांगायच्या नसतात. सो मग अशा व्यक्तींनी काय करावं की एक चित्रकलेची वही येते, राईट, मोठी अशी वही येते. सो अशी वही घ्यावी, त्या वहीमध्ये तुमची फोटो लावायची आणि मग ती वही तुम्ही ठेवून टाकायची. पण त्या वहीकडे रोज एकदा तरी बघायला विसरू नका. ठीक आहे. एकदाच बनवलं आणि ठेवून टाकलं असं करू नका. जेणेकरून विजन बोर्ड बनवण्यामागचं कारणच हे असतं की त्या बोर्डकडे दैनंदिन जीवनामध्ये रोज आपलं त्या गोष्टीकडे लक्ष जाईल आणि रोज आपल्याला त्या गोष्टीची आठवण होईल आणि मग आपण त्या गोष्टीवरती फोकस्ड राहू, एकाग्र राहू. आपल्याला माहीत असेल की आपल्याला काय काय मिळवायचं आहे आणि कसे प्रयत्न आपल्याला घ्यायचे आहेत. आपण भरकटणार नाही इकडे तिकडे. म्हणजे एक प्लेन आयुष्य आपलं होऊन जातं. आपण आपल्या कामांमध्ये किंवा आपल्या स्टुडंट्स असतील तर ते त्यांच्या अभ्यासामध्ये इतके गुंतून जातात की आपण आपल्या संकल्पांना कुठेतरी विसरून जातो. म्हणूनच कदाचित ते संकल्पना फक्त 1 ते 2 दिवस किंवा मॅक्स 1 महिना चालतात. 2024 आपल्याला तसं नाही करायचं आहे. 2024मध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मिळवायच्या आहेत, खूप सारी आपली स्वप्न आणि इच्छा मिळवायची आहेत. ठीक आहे. आता आपल्याला का म्हणते आहे, कारण विजन बोर्ड ही टेक्निक मी सुद्धा माझ्या आयुष्यात फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. हो, त्यावर्षी तुम्हा सर्वांसोबत मी सुद्धा हा प्रयोग करणार आहे आणि आपण आपला विजन बोर्ड बनवायचा आहे आणि त्यातल्या गोष्टी 2024मध्ये पूर्ण होतात का नाही हा प्रयोग आपण करून बघायचा आहे. ठीक आहे. पेशन्स ठेवणं खूप इम्पॉर्टंट असतं. संपूर्ण वर्ष आपल्याला 365 डेज 365 दिवस आपल्याला घालवावे लागतील विजन बोर्ड ही टेक्निक काम करते का नाही यासाठी. बरेच यूट्यूबर्स किंवा बरेच खूप मोठे मोठे लोकंसुद्धा तुम्हाला मिळतील जे म्हणतील की नाही आम्ही विजन बोर्डवरती ज्या गोष्टी लावल्या होत्या त्या प्रत्यक्षात आल्यात. सो आणि आपल्याला माहिती आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की जी गोष्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते, अवचेतन मनामध्ये जाते, ती गोष्ट रियालिटीमध्ये येते. हे प्रत्येकाला माहिती आहे. आता आपण रोज 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 एकाच गोष्टीकडे बघतोय तर ती गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडकडे आपल्या अवचेतन मनामध्ये जाणार नाही का? जाणार, राईट. आपल्या मनामध्ये सतत ती गोष्ट येणार, सतत तो विचार आपल्या मेंदूमध्ये येणार आणि मग कदाचित आपण असा विचार करू लागू आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू लागू आणि मग ती गोष्ट 2024मध्ये येईल. ठीक आहे. काही अशी स्वप्न असतात जी आपण वर्षानुवर्ष निघून जातात पण ती कंप्लीट होत नाहीत. फॉर एक्झाम्पल सांगते, यूट्यूब मला 3 ते 4 वर्षांपासून चालू करायचं होतं पण ते फक्त 2023मध्ये होऊ शकलं. 3 ते 4 वर्ष मी माझ्या आयुष्याचे वेस्ट केले म्हणजे हे बनवण्याच्या दृष्टिकोनातून, राईट. आता तेच कदाचित जर मी तेव्हाच विजन बोर्ड बनवलं असतं आणि तेव्हा मी ठरवलं असतं की नाही या वर्षात मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे म्हणजे करायचंच आहे, तर कदाचित ते तेव्हाच झालं असतं आणि आज माझे लाखो सबस्क्रायबर्स असले असते. पण उशीर झालेला चांगला, तुम्ही काहीही न करण्यापेक्षा, राईट. त्यामुळे आय एम हॅपी की 2023मध्ये तरी ॲटलिस्ट माझं यूट्यूब चालू झालं आहे. तुमचंसुद्धा असं काही स्वप्न असेल त्याला प्रत्यक्ष रूप द्या. ठीक आहे. मी माझं विजन बोर्ड तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिलं आहे कंटिन्युअस मनी फ्लो, म्हणजे सतत माझ्या आयुष्यामध्ये पैसा जो आहे तो सतत येत राहावा आणि जेणेकरून मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकेल आणि माझ्या घरातल्यांच्या गरजा पूर्ण करू शकेल. सो त्यासाठी कंटिन्युअस मनी फ्लो आहे. त्याच्यानंतर 4 व्हीलर कार मी फक्त तिथे 4 व्हीलर कार लिहिलं आहे, कोणत्याही कारचं स्पेसिफिक नाव टाकलेलं नाही, कारण मला विजन बोर्ड माझा प्रॅक्टिकल ठेवायचा आहे. त्यामुळे 2024मध्ये मी जरी एखादी नवीन कार नाही घेऊ शकल्या तरी मला सेकंड हँड कार घेता आली तरी मला ती घ्यायची आहे, कारण ती नेसेसिटी आहे. माझ्या आजीला इतकं व्यवस्थित चालता येत नाही. सो तिच्यासाठी सतत आम्हाला 4 व्हीलर कारची गरज पडते, रिक्षा वगैरे करावी लागते. सो ती गरज ते आमच्यावरती येऊ नये म्हणून मला 4 व्हीलर कार हवी आहे. त्याच्यानंतर जसं की माझ्या करिअरसाठी आता यूट्यूबसाठी मी यूट्यूब चालू केलं आहे. सो ऑफकोर्स प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं गोल्डन प्ले बटन. सो मी हे चित्र मला भेटलं आणि मला ती फिलिंग खूप इम्पॉर्टंट वाटली, खूप छान वाटली मला की ॲक्च्युअलमध्ये माझं जे यूट्यूब माझं गोल्डन प्ले बटन येईल तेव्हा कदाचित मी असंच काहीसं करेल. त्यामुळे मी हे चित्र काढलं आणि हे लावलं आहे. त्यासोबतच खाली मी इथे सिल्वर प्ले बटन्स पण लावलेत आणि हे गोल्डन प्ले बटन पण लावलं आहे आणि इथे मी असं लिहिलं आहे की एम फॉर गोल्डन प्ले बटन आणि खाली लिहिलं आहे की बट सिल्वर प्ले बटन इज ऑल्सो अ विन. म्हणजेच गोल्डन प्ले बटनसाठी एम कर पण सिल्वर प्ले बटन म्हणजेच 1 लाख सबस्क्रायबर्स जरी झाले तरीसुद्धा यू हॅव अचीव्ड युअर ड्रीम फॉर 2024. ठीक आहे. 2024साठी मी काहीतरी अचीव केलेलं असेल. त्याच्यानंतर मला ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करायचे आहेत आणि जे मला सतत करायचे असतात, मला आवडतात ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करायला, पण जे कुठेतरी
मागे ढकलले जात होते, म्हणून मी त्यांना आता खरंच प्रत्यक्ष एक रूप दिलं आहे. आणि या 2024मध्ये या 2 गोष्टी मला कंप्लीट करायच्यात. एक तर आहे बंजी जंपिंग कंप्लीट करायचं आहे आणि दुसरं म्हणजे स्कुबा डायव्हिंग. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आहेत, छोट्या छोट्या असूनसुद्धा पूर्ण होत नाहीत. आता त्या प्रत्यक्षात मी लिहून ठेवल्या, त्यामुळे मी एक एक गोष्ट अशी टिकमार्क करत जाईल की हां दिस कंप्लीट, हे झालं हे झालं हे झालं असं. ठीक आहे. आता दुसरं पेज हे ज्याच्यावरती मी लिहिलं आहे की क्लिअर ग्लास स्किन हवी आहे. सो मी क्लिअर ग्लास स्किनसाठी हा फोटो ॲड केला आणि इथं क्लिअर ग्लास स्किन असं लिहिलं आहे. पीस ऑफ माइंडसुद्धा लिहिलं आहे. पीस ऑफ माइंड ऑलरेडी आहे. आय एम व्हेरी हॅपी, मी खूप खुश आहे. बट तरीसुद्धा मेडिटेशनची मला सवय नाही आहे, जी सवय मला पाडायची आहे, म्हणून मी त्याच्यासाठी हे फोटो आणि पीस ऑफ माइंड लिहिले जेणेकरून मला मेडिटेशनची सवय पडेल. त्याच्यानंतर हा फोटो ॲड केला आहे जेणेकरून मला थिक अँड लाँग हेअर पाहिजे. सो हां, आता इथे स्पेलिंग चुकलेलं आहे, ज्याला मी करेक्ट करणार आहे, त्यामुळे मला कमेंटमध्ये येतील अशा कमेंट्स की स्पेलिंग चुकलं आहे, म्हणून मी आधीच सांगते. आणि त्याच्यानंतर हेल्दी फिट बॉडी पाहिजे, ते 2024चं सगळ्यात मोठं माझं अचिव्हमेंट राहणार आहे. सो दॅट्स वाय मी हा फोटो ॲड केला आहे आणि इथे हेल्दी फिट बॉडी असं लिहिलेलं आहे. आणि ट्रॅव्हलिंग टू नॉर्थ इंडिया. ठीक आहे, मला ट्रॅव्हलिंगसुद्धा करायचं आहे. 2024मध्ये मला नॉर्थ इंडिया सगळा पूर्ण बघायचा आहे, म्हणून मी त्याला एक प्रत्यक्ष रूप दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मी 2024मध्ये माझ्या 2ही विजन बोर्डमध्ये ज्या गोष्टी टाकल्यात त्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करणार आहे, असा मला विश्वास आहे. ठीक आहे. आता ह्या 2 पॉईंटसुद्धा मला खूप इम्पॉर्टंट वाटलेले, म्हणून मी त्याचंसुद्धा याच्यामध्ये ॲड केलं आहे. एकतर हे असं म्हणतं की द युनिवर्स, एंटायर युनिवर्स इज वर्किंग इन फेवर विथ यू. म्हणजे पूर्ण ब्रह्मांड तुमच्या फेवरमध्ये काम करतं आणि तुमच्यासोबत राहतं, तुमच्या पाठीशी आहे, असं एकंदरीत त्याचा अर्थ होतो. सो हे वाक्य आपल्याला सकारात्मक राहायला मदत करणार. तुम्ही हेच लावा असं काही नाही. मराठीतलं कुठलंही वाक्य तुम्ही घेऊ शकता किंवा इंग्लिशमधलं घेऊ शकता, ज्या कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, आणि ते घेऊन तुम्ही लावू शकता. असं वाक्य जे तुम्हाला प्रेरित करेल आणि जे तुम्हाला सकारात्मक राहायला मदत करेल. ठीक आहे. सेकंडवाला पण हे आहे की व्हॉट यू थिंक यू बिकम. जो विचार तुम्ही करता ते तुम्ही बनता. व्हॉट यू फील, जे तुम्ही फील करता ते तुम्ही अट्रॅक्ट करता. आणि व्हॉट यू इमॅजिन, ज्या गोष्टीची तुम्ही कल्पना करता ती गोष्ट तुम्ही बनवता. ठीक आहे. सो एकंदरीत हा माझा विजन बोर्ड राहणार आहे. ऑलरेडी मी ही 2 पानं अजून बनवलेली आहेत, म्हणजे सेम. ते मी तिथे माझ्या डेस्कवरती लावलं आहे, जिथे मी रोज दिवसभर बसलेली असते आणि काम करत असते माझ्या ऑफिसचं. सो मी असं भिंतीसमोरच लावलेलं आहे, जेणेकरून सतत माझं स्वप्न त्याच्याकडे जात राहील आणि त्या गोष्टी माझ्या अचीव होत राहील. तुम्हीसुद्धा तुमचा विजन बोर्ड असाच बनवा. तुमच्या सगळ्या इच्छा आणि तुमची स्वप्न अशी कात्रणं काढून आणि छान छान इमॅजिनेशन करून बिळवा. आता तुम्हाला हे फोटोज कुठं भेटतील? गुगलवरती भेटतील. आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या घरामध्ये इंटरनेट आहे आणि सगळे टेक सॅव्ही झालेत. ठीक आहे. जर तुम्हाला थोडंसं अवघड जात असेल असा विजन बोर्ड बनवायला किंवा असे पिक्चर्स, असे इमेजेस काढायला, तर तुम्ही तुमच्या घरातल्या ज्यांना कोणाला मोबाईल वापरता येतो त्यांची मदत घेऊ शकता आणि त्यांच्याकडून हे इमेजेस डाउनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड नाही करता आले तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. कुठून घ्यायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. गुगलवरती नॉर्मली तुम्ही एखादी गोष्ट टाकली, आता तुम्हाला घर विकत घ्यायचं आहे तर इंडियन होम असं टाकलं तरीसुद्धा तुम्हाला कितीतरी फोटोज त्याच्यावरती येतील. एखादी गाडी घ्यायची आहे, फॉर एक्झाम्पल लॅम्बॉर्गिनी घ्यायची आहे, तिथं लॅम्बॉर्गिनी असं टाका, किंवा MG हेक्टर घ्यायची आहे तर MG हेक्टर असं टाका. त्याची कितीतरी फोटो तुम्हाला तिथे येतील. त्या फोटोमधला कुठला तरी एखादा फोटो डाउनलोड करा किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि मग त्या गोष्टी तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती विजन बोर्डवरती लावून टाका. ठीक आहे. पिंटरेस्ट आहे. पिंटरेस्टसारखा एक खूप अमेझिंग असा प्लॅटफॉर्म आपल्याला अवेलेबल आहे. सो पिंटरेस्टवरून सुद्धा तुम्ही मिळवू शकता. सगळं ना कलर प्रिंट करायचं. ठीक आहे. कलर प्रिंट करत असताना एकाच पेजवरती तुम्ही त्या छोट्या छोट्या चित्र करायला द्यायच्या. तुम्हाला 10 ते 15 रुपये, किंवा मला हे 2 पानं बनवायला फक्त मला 20 रुपये लागले. एका कलर प्रिंटला 10 रुपये, दुसऱ्या कलर प्रिंटला 10 रुपये. ठीक आहे. 10 ते 20 रुपये तुम्हाला लागतील कलर प्रिंट काढायला. जर तुम्हाला कलर प्रिंट नाही काढायची तर तुम्ही वृत्तपत्रात कात्र्याने काढून लावू शकता, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. तुम्ही तुमच्या भिंतीवरती लावून टाका. ठीक आहे. आणि त्याच्याकडे रोज बघा. जर तुम्हाला पॉसिबल झालं तर प्रत्येक विजन बोर्डमध्ये ॲड केलेल्या प्रत्येक पिक्चरवरती तुम्ही फोकस करून व्हिज्युअलायझेशन करू शकता. तुमच्या कल्पनाशक्तीमध्ये ती गोष्ट बघू शकता. पूर्ण होताना ती गोष्ट तुम्ही फील करू शकता की हो मला हे भेटलं आहे आणि माझ्या या गोष्टी अचीव झाल्यात. ठीक आहे. जेव्हा तुम्ही फील कराल, इथं मी लिहिलं आहे. ठीक आहे. व्हॉट यू फील यू अट्रॅक्ट. जी गोष्ट तुम्ही फील करता, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमच्या भावना होता, ती गोष्ट तुम्ही आकर्षित करता तुमच्या लाईफमध्ये. माझ्यासोबत तुम्हीसुद्धा हा प्रयोग करा आणि मग आपण बघूयात की खरंच विजन बोर्ड टेक्निक काम करते की नाही.
ठीक आहे. आशा करते की खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हा सर्वांना सगळं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स, काही क्वेश्चन्स, काही प्रश्न तुम्हाला असतील, ते प्रश्न मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू.